नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। आजच्या व्हिडिओत तुम्ही तिघी काळ म्हणजे आपण आतापर्यंत शिकलोय सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल पास्ट टेन्स आणि सिंपल फ्युचर टेन्स ह्या तिघी काळांचे सेंटेन्स, लॉंग सेंटेन्स बघणार आहात। तर आतापर्यंत तुम्ही सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल पास्ट टेन्स आणि सिंपल फ्युचर टेन्स उत्तम प्रकारे शिकलेला असाल। तर आपण आज लॉंग सेंटेन्स बघणार आहोत। सेंटेन्स कसे बनवले गेले आहेत ते लक्ष देऊ नये का। तसेच या महिन्यात मी रेग्युलर व्हिडिओ टाकू शकली नाही, तर पुढच्या महिन्यापासून मी रेग्युलर व्हिडिओ टाकण्याचा नक्की प्रयत्न करेल। तर चला मग आता आपण व्हिडिओला स्टार्ट करूया। सर्वात प्रथम आपण सिंपल प्रेझेंट टेन्सची वाक्य बघणार आहोत। मी रोज सकाळी लवकर उठतो आणि थोडा व्यायाम करून कामावर जातो। आय वेक अप अर्ली एव्हरी मॉर्निंग, डू सम एक्सरसाइज अँड देन गो टू वर्क। आय वेक अप अर्ली एव्हरी मॉर्निंग, डू सम एक्सरसाइज अँड देन गो टू वर्क। आय वेक अप अर्ली एव्हरी मॉर्निंग म्हणजे मी रोज सकाळी लवकर उठतो, डू सम एक्सरसाइज व्यायाम करतो अँड देन गो टू वर्क आणि मग कामावर जातो। ती दररोज शाळेत जाते आणि खूप मन लावून अभ्यास करते। शी गोज टू स्कूल एव्हरी डे अँड स्टडीज व्हेरी सिन्सिअरली। शी गोज टू स्कूल एव्हरी डे अँड स्टडीज व्हेरी सिन्सिअरली। शी गोज टू स्कूल एव्हरी डे म्हणजे ती रोज शाळेत जाते अँड स्टडीज व्हेरी सिन्सिअरली म्हणजे मन लावून अभ्यास करते। माझे वडील रोज वर्तमानपत्र वाचतात आणि नंतर कामावर निघतात। माय फादर रीड्स द न्यूजपेपर एव्हरी डे अँड देन लीव्स फॉर वर्क। माय फादर रीड्स द न्यूजपेपर एव्हरी डे अँड देन लीव्स फॉर वर्क। माय फादर रीड्स द न्यूजपेपर एव्हरी डे म्हणजे माझे बाबा रोज वर्तमानपत्र वाचतात अँड देन लिव्स फॉर वर्क आणि मग कामावर निघतात। आम्ही दर रविवारी बागेत फिरायला जातो आणि तिथे खेळतो। वी गो फॉर वॉक इन द पार्क एव्हरी संडे अँड प्ले देअर। वी गो फॉर वॉक इन द पार्क एव्हरी संडे अँड प्ले देअर। वी गो फॉर वॉक इन द पार्क एव्हरी संडे म्हणजे आम्ही दर रविवारी पार्कमध्ये फिरायला जातो अँड प्ले देअर म्हणजे आम्ही तिथे खेळतो। तो दररोज 2 तास इंग्रजी शिकतो आणि नवीन शब्द लिहून ठेवतो। ही स्टडीज इंग्लिश फॉर 2 hours डेली अँड राईट्स डाऊन न्यू वर्ड्स। ही स्टडीज इंग्लिश फॉर 2 hours डेली अँड राईट्स डाऊन न्यू वर्ड्स। ही स्टडीड इंग्लिश फॉर 2 hours डेली म्हणजे तो दररोज 2 तास इंग्रजीचा अभ्यास करतो अँड राईट्स डाऊन न्यू वर्ड्स आणि नवीन शब्द लिहितो। माझी आई नेहमी स्वादिष्ट जेवण बनवते आणि सगळ्यांना आनंदाने खाऊ घालते। माय मदर ऑलवेज कुक्स डेलिशियस फूड अँड सर्व्स एव्हरीवन हॅपीली। My mother always cooks delicious food and serves everyone happily. My mother always cooks delicious food म्हणजे माझी आई रुचकर किंवा स्वादिष्ट जेवण बनवते and serves everyone happily आणि सर्वांना खाऊ घालते, आनंदाने खाऊ घालते। शिक्षक वर्गात धडा शिकवतात आणि नंतर प्रश्न विचारतात। The teacher teaches the lesson in class and then asks questions. The teacher teaches the lesson in class and then asks questions. The teacher teaches the lesson in class म्हणजे शिक्षक वर्गात धडा शिकवतात and then asks questions आणि मग नंतर प्रश्न विचारतात। मी दररोज डायरी लिहितो आणि माझे विचार त्यात मांडतो। I write a diary every day and express my thoughts in it. I write a diary every day
and express my thoughts in it. I write a diary every day. म्हणजे मी रोज डायरी लिहिते. and express my thoughts in it. आणि माझे विचार त्यात मांडते. ते रोज मंदिरात जातात आणि प्रार्थना करतात. They go to the temple every day and pray. They go to the temple every day and pray. टेम्पल म्हणजे मंदिर आणि प्रे म्हणजे प्रार्थना करणे. आम्ही नेहमी सत्य बोलतो आणि कुणालाही फसवत नाही. We always speak the truth and never deceive anyone. We always speak the truth and never deceive anyone. We always speak the truth. ट्रूथ म्हणजे सत्य किंवा खरे. ऑलवेज म्हणजे नेहमी. We always speak the truth म्हणजे आम्ही नेहमी खरे बोलतो. नेवर deceive anyone म्हणजे कुणालाही फसवत नाही. anyone म्हणजे कुणीही. deceive म्हणजे फसवणे. नेवर म्हणजे कधीही नाही. मी काल सकाळी लवकर उठलो आणि मित्रांसोबत खेळायला गेलो. I woke up early yesterday morning and went to play with my friends. I woke up early yesterday morning and went to play with my friends. I woke up early yesterday morning म्हणजे मी काल सकाळी लवकर उठलो and went to play with my friends आणि माझ्या मित्रांसोबत खेळायला गेलो. went to play म्हणजे खेळायला गेलो. with my friends म्हणजे माझ्या मित्रांसोबत. woke up म्हणजे उठलो. अर्ली म्हणजे लवकर. yesterday म्हणजे काल. तिने काल खूप छान गाणं गायलं आणि सर्वांना प्रभावित केले. She sang a beautiful song yesterday and impressed everyone. She sang a beautiful song yesterday and impressed everyone. She sang a beautiful song yesterday म्हणजे तिने काल एक सुंदर गाणं गायले. and impress म्हणजे प्रभावित करणे. impress everyone आणि सर्वांना प्रभावित केले. आम्ही गेल्या आठवड्यात पुण्याला भेट दिली आणि खूप मजा केली. We visited Pune last week and had a lot of fun. We visited Pune last week and had a lot of fun. We visited Pune last week. last week म्हणजे मागचा आठवडा. विजिट म्हणजे भेट देणे. We visited पुणे last week. आम्ही मागच्या आठवड्यात पुण्याला भेट दिली. and had a lot of fun म्हणजे खूप मजा केली. lot of म्हणजे खूप fun म्हणजे मजा. माझ्या वडिलांनी काल एक नवीन पुस्तक विकत घेतले आणि मला भेट दिले. My father bought a new book yesterday and gifted it to me. My father bought a new book yesterday and gifted it to me. My father bought a new book yesterday. माझ्या वडिलांनी yesterday म्हणजे काल. माझ्या वडिलांनी काल a new book म्हणजे नवीन पुस्तक खरेदी केले and gifted it to me आणि मला भेट दिली. त्यांनी काल एक सुंदर चित्र काढले आणि शाळेत दाखवले. They drew a beautiful picture yesterday and showed it at school. They drew a beautiful picture yesterday and showed it at school. They drew a beautiful picture yesterday म्हणजे काल त्यांनी एक सुंदर चित्र काढलं and showed it at school आणि ते शाळेमध्ये दाखवले. show म्हणजे दाखवणे. मी काल संध्याकाळी इंग्रजीचा तास अटेंड केला आणि नवीन व्याकरण शिकलो. I attended the English class yesterday evening and learned new grammar. I attended the English class yesterday evening and learned new grammar. I attended the English class yesterday evening म्हणजे मी काल संध्याकाळी इंग्लिशचा क्लास अटेंड केला and learned new grammar आणि नवीन ग्रामर शिकलो.
आम्ही काल रात्री खूप छान चित्रपट पाहिला आणि खूप हसलो. We watched a nice movie last night and laughed a lot. We watched a nice movie last night and laughed a lot. We watched a nice movie last night म्हणजे आम्ही काल रात्री एक छान पिक्चर पाहिला. and laughed a lot आणि भरपूर हसलो म्हणजे खूप हसलो. तिने काल स्वादिष्ट जेवण बनवले आणि सर्वांना खाऊ घातले. She cooked delicious food yesterday and served everyone. She cooked delicious food yesterday and served everyone. She cooked delicious food yesterday म्हणजे काल तिने स्वादिष्ट जेवण बनवले. and served everyone आणि प्रत्येकाला म्हणजे सर्वांना खाऊ घातले. मी काल खूप मेहनत केली आणि सर्व काम पूर्ण केले. I worked very hard yesterday and completed all the work. I worked very hard yesterday and completed all the work. I worked very hard yesterday मी काल खूप मेहनत केली. and completed all the work आणि पूर्ण काम आणि सर्व काम पूर्ण केले. त्यांनी काल मला फोन केला आणि चांगली बातमी दिली. They called me yesterday and gave me good news. They called me yesterday and gave me good news. They called me yesterday. त्यांनी मला काल कॉल केला. and gave me good news. गुड न्यूज म्हणजे चांगली बातमी. गेव म्हणजे दिले. गेव मी गुड न्यूज आणि मला चांगली बातमी दिली. कॉल म्हणजे फोन करणे. मी उद्या सकाळी लवकर उठेन आणि धावायला जाईल. I will wake up early tomorrow morning and go for a run. I will wake up early tomorrow morning and go for a run. I will wake up early tomorrow morning म्हणजे मी उद्या सकाळी लवकर उठेन. and go for a run आणि धावायला जाईल. रन म्हणजे धावणे. tomorrow म्हणजे उद्या. ती पुढच्या आठवड्यात परीक्षेला बसेल आणि उत्तम गुण मिळवेल. She will appear for the exam next week and score good marks. She will appear for the exam next week and score good marks. appear म्हणजे बसेल, हजर होणे. appear for the exam next week. ती पुढच्या आठवड्यात परीक्षेला बसेल and score good marks आणि चांगले गुण मिळवेल. आम्ही उद्या गावाला जाऊ आणि आजोबांना भेटू. We will go to the village tomorrow and meet grandfather. We will go to the village tomorrow and meet grandfather. We will go to the village tomorrow म्हणजे आम्ही उद्या गावाला जाऊ and meet grandfather आणि आजोबांना भेटू. ग्रँडफादर म्हणजे आजोबा. मीट म्हणजे भेटणे. माझे वडील पुढच्या महिन्यात नवीन कार खरेदी करतील. My father will buy a new car next month. My father will buy a new car next month. next month म्हणजे पुढचा महिना. न्यू कार म्हणजे नवीन कार. बाय म्हणजे खरेदी करणे. माय फादर म्हणजे माझे वडील. ते उद्या नवीन प्रोजेक्ट सुरू करतील आणि खूप मेहनत घेतील. They will start a new project tomorrow and work very hard. They will start a new project tomorrow and work very hard. Start म्हणजे सुरू करणे. न्यू प्रोजेक्ट म्हणजे नवीन प्रकल्प. They will start a new project. ते उद्या नवीन प्रकल्प सुरू करतील and work very hard आणि खूप मेहनत घेतील. वर्क व्हेरी हार्ड म्हणजे खूप मेहनत घेणे. मी पुढच्या वर्षी परदेशात प्रवास करेन आणि नवीन ठिकाणे पाहीन.
I will travel abroad next year and see new places. I will travel abroad next year and see new places. I will travel abroad next year. मी पुढच्या वर्षी परदेशात प्रवास करेन. ट्रॅव्हल म्हणजे प्रवास करणे, अबोर्ड म्हणजे परदेश, नेक्स्ट इयर म्हणजे पुढच्या वर्षी. अँड सी न्यू प्लेसेस आणि नवीन ठिकाणे पाहीन. आम्ही पुढच्या रविवारी पिकनिकला जाऊ आणि खूप मजा करू. वी विल गो फॉर अ पिकनिक नेक्स्ट संडे अँड हॅव अ लॉट ऑफ फन. वी विल गो फॉर अ पिकनिक नेक्स्ट संडे अँड हॅव अ लॉट ऑफ फन. वी विल गो फॉर अ पिकनिक नेक्स्ट संडे म्हणजे आम्ही पुढच्या रविवारी पिकनिकला जाऊ. अँड हॅव अ लॉट ऑफ फन आणि खूप मजा करू. ती उद्या स्वादिष्ट जेवण बनवेल आणि सगळ्यांना खाऊ घालेल. शी विल कुक डेलिशियस फूड टुमारो अँड सर्व एव्हरीवन. शी विल कुक डेलिशियस फूड टुमारो अँड सर्व एव्हरीवन. डेलिशियस फूड म्हणजे स्वादिष्ट किंवा रुचकर जेवण. शी विल कुक डेलिशियस फूड टुमारो म्हणजे ती उद्या स्वादिष्ट जेवण बनवेल आणि सर्व एव्हरीवन आणि प्रत्येकाला खाऊ घालेल. मी पुढच्या आठवड्यात नवीन कौशल्य शिकेन आणि सराव करेन. आय विल लर्न अ न्यू स्किल नेक्स्ट वीक अँड प्रॅक्टिस इट. आय विल लर्न अ न्यू स्किल नेक्स्ट वीक अँड प्रॅक्टिस इट. आय विल लर्न अ न्यू स्किल नेक्स्ट वीक म्हणजे मी पुढच्या आठवड्यात नवीन कौशल्य, स्किल म्हणजे कौशल्य, नेक्स्ट वीक म्हणजे पुढचा आठवडा, पुढच्या आठवड्यात नवीन कौशल्य शिकेल अँड प्रॅक्टिस इट आणि त्याचा सराव करेन. प्रॅक्टिस म्हणजे सराव करणे. ते उद्या मला भेटतील आणि महत्त्वाचे निर्णय घेतील. दे विल मीट मी टुमारो अँड मेक ॲन इम्पॉर्टंट डिसिजन. दे विल मीट मी टुमारो अँड मेक ॲन इम्पॉर्टंट डिसिजन. डिसिजन म्हणजे निर्णय, इम्पॉर्टंट डिसिजन म्हणजे महत्त्वाचा निर्णय. मेक ॲन इम्पॉर्टंट डिसिजन म्हणजे महत्त्वाचे निर्णय घेतील. अँड दे विल मीट मी टुमारो आणि ते उद्या मला भेटतील. तर आजच्या व्हिडिओत इतकंच. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, तुमच्या फ्रेंड, फॅमिली, रिलेटिव्समध्ये शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि खाली दिलेल्या नोटिफिकेशन बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे मी व्हिडिओ टाकताच त्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तर चला मग आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओत.